तारखेपासून म्हणजे 10 तारखेपासून ते 14, 15, 16 तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालली। मी कुणाच्या दारामध्ये विशेषतः मी तिकीट मागायला गेलेलो नाही। मला विजयसिंह पंडित आमदार आदरणीय आमदार विजयसिंह पंडित यांनी आग्रह केला की अजितदादाचा निरोप आहे आणि आपण ही घडवली पाहिजे। मी मला थोडासा वेळ द्या, मी विचार करतो। पुन्हा अनेक फोन केले की आपण पुन्हा निरोप आहे की आपल्याला ही ताकदीने निवडणूक लढवायची आहे, आपण ही ताकदीने निवडणुकीमध्ये उतरा, आम्ही सर्व सहकार्य करू। आणि मी म्हणलं एका मिनिटामध्ये मी आठवले साहेबाला फोन केला, मी भेटायला गेलो आणि काही तांत्रिक अडचणी असतील मी दूर केल्या आणि मग मी निवडणूक ठरवायचं या ठिकाणी म्हणजे इच्छा व्यक्त केली की ठीक आहे, सर्वांची इच्छा जर असेल तर मी निश्चितपणे आपल्या निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे। आणि म्हणून राहिला पुन्हा चिन्ह या रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह घ्यायचं का राष्ट्रवादीचं चिन्ह घ्यायचं, मी आठवले साहेबांना बोलल्यानंतर आठवले साहेब काय म्हणले की मी त्याला पटवून सांगितलं ही निवडणूक ही प्रभाग पद्धतीची आहे, खाली 2 उमेदवार नगरसेवक आणि एक नगराध्यक्षच आहे। तर आठवले साहेबांना मी कमेंट केलं की घड्याळ चिन्ह घ्यायला काही हरकत नाही, म्हणजे हे सुद्धा तो तांत्रिक जी अडचण होती ती सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा आणि आपण घड्याळीच्या चिन्हावर लढलं पाहिजे, मी त्याला मान्यता घेतलेली होती। परंतु आणि मला माहीत नाही की पेपरमध्ये एवढ्या बातम्या आल्या, माझं तिकीट डिक्लेअर झालं, फिक्स झालं, मी वाचले आल्यानंतर बरंचसं 2-3 दिवस बातम्या चालल्या आणि पुन्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि पुन्हा तिकीट डिक्लेअर केल्यानंतर माझं त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे त्यांना की मला ते डावलण्यात पुन्हा आलं, म्हणजे 16 तारखेला 17 तारखेला मला त्या ठिकाणी डावलण्यात आलं। याचा अर्थ असा होतो की माझ्या छबीचा पूर्णपणे माझ्या प्रतिमेचा पूर्णपणे वापर करून जे त्यांना खाली कॅन्डिडेट्स उपलब्ध करायचे होते ते उपलब्ध करून घेण्याचं काम तेव्हा माझ्या छबी आणि प्रतिमेचा त्यांनी उपयोग केला। आणि म्हणून 17 तारखेला मला माझ्या मित्रांनी सांगितलं 11:30 पावणे 12 वाजता की अजितदादांनी काय कुठला कॅन्डिडेट जाहीर केला वगैरे वगैरे वगैरे। माझं कॅन्डिडेट जाहीर करायला आणि माझ्या नाकारण्याला कुठलाही विरोध नाही, मला नाकारण्याला मला काही नाही। राजकारणामध्ये चालतं, कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे राजकीय नेते ठरवतात, परंतु ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं, ज्या पद्धतीनं जे उमेदवारी दिली, माझं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेण्याचा एकच म्हणजे माझं ध्येय आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली, म्हणजे शेख मुजीब नावाच्या त्याची बायको आणि बायकोची आई शेख मुजीबच्या सासूला तिकीट देण्याचं काम केलं। म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही ओरिजिनल एससीला डावलण्याचं काम केलं, एका मुस्लिमने ठेवलेल्या किंवा म्हणा किंवा लग्न केलेल्या बहिणीची आमच्या भगिनीचे लग्न केलं आणि त्याच्या सासूला तिकीट कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी मला तर असं त्याच्यामध्ये काही माहिती मला की ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या लोकांमध्ये चर्चा चालली की ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे, ते मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु असा लोकांमध्ये चर्चा आहे। आणि आजची प्रेस घेण्याचं एकच कारण आहे, तुम्ही जर एससीच्या लोकांना डावलत असाल, तुम्ही जर कुणी ठुलेल्या म्हणजे लग्न केलेल्या महिलेच्या सासूला जर तिकीट द्यायचं असेल तर या प्रवृत्तीला माझा आणि पूर्ण आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्याचा ह्याला विरोध आहे। आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे। मी त्यांचा जाहीर निषेध करतो की आपण एका आज सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार बांधव आहे, तिकीट कुणाला सुटलं पेपरला बातम्या शेख मुजीबला तिकीट सोडण्यात आलेलं आहे, त्या सर्व अशा बातम्या सगळ्या पेपरला आहे। आणि म्हणून खऱ्या तुम्ही एससीच्या लोकांना तिकीट दिलेलं नाही ह्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुकी होतील त्या निवडणुकीमध्ये विशेषतः या जिल्ह्यातल्या पंडित घराण्याला ह्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना या निवडणुकीसमोर जावं लागत आणि आम्ही निश्चितपणे त्यांना निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही धडाशी कलेशिवाय राहणार। राहिली गोष्ट आता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो, आपल्याला प्रश्न पडलेला आपली भूमिका काय ते आपल्याला प्रश्न पडलेला असेल, परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये 25 किंवा 26 तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल, जे समाज निर्णय घेईल त्या आम्ही समाजाच्या पाठीशी आहे।
मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या छोट्या आमच्या ज्या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील बहुजन समाजातले मी काय म्हणजे बुद्ध समाजातलं किंवा 18 पगड जातीच्या पालिकेतून PTR त्या ठिकाणी त्यांना काढायचे आणि मी जर आलो असतो आपल्याला माहित आहे मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती